कर्माचा सिद्धांत. लेखक हिराभाई ठक्कर. अनुवादक बळवंत शंकर काशीकर. वाचक मनीषा. भाग 1. कर्म आणि पुनर्जन्माविषयी मौलिक विचार ही भारतीय दर्शनाची जगाला मोलाची देणगी आहे. प्राचीन काळापासून आजपर्यंत असंख्य विवेचकांनी या महत्त्वाच्या विषयावर विविध प्रकारचे चिंतन केले आहे. स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे आपण सर्व जसे आहोत आणि जे काही होऊ इच्छितो त्यास आपण स्वतःच जबाबदार आहोत. आपणास घडविण्याचे सामर्थ्य आपल्या स्वतःपाशीच आहे. आज आपण जसे आहोत ते जर आपल्या पूर्वकर्माचा परिणाम असेल तर त्यातून नक्कीच सिद्ध होते की भविष्यकाळात आपण जे काही होऊ इच्छितो ते आपल्या आजच्या कर्मातून निर्माण होऊ शकते आणि म्हणूनच आपली भूमिका कशी बजावायची त्याचे ज्ञान आपणास असणे अत्यंत आवश्यक आहे. श्री हिराभाई ठक्कर यांनी कर्मसिद्धांत म्हणजेच थिअरी ऑफ कर्मा या विषयावर दिलेल्या प्रवचनांचा गोषवारा. 1. गहना कर्मणो गतिही. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले आहे की कर्माची गती फार गहन आहे. श्रीकृष्णांचा मित्र भक्त सुदामा कर्माच्या गहनतेचे वर्णन करताना म्हणतो की कर्माची गती खरोखर अति गहन. आम्ही दोघे एकाच गुरुचे शिष्य, पण तो श्रीकृष्ण झाला पृथ्वीपती. माझ्या घरात खायला नाही माती. गोकुळात त्याने केल्या अलौकिक लीला. माझ्याबरोबर गुरुगृही आणि तसे समिधा. आज तो बसला आहे सिंहासनावर. माझ्या हाती मात्र एक तारी नि चिपळ्या. कर्मगती फार गहन गूढ आहे, कारण आपले जीवनच गूढ आणि गुंतागुंतीचे आहे. एक माणूस दुःखी तर दुसरा सुखी असे का? आश्चर्याची गोष्ट म्हणजे जगात जे लोक लांड्या लबाड्या, काळा बाजार, लाचलुचपत बिनदिक्कतपणे करतात ते सुखी जीवन जगताना दिसतात. त्यांच्याजवळ बंगला, मोटारी इत्यादी चैनीच्या वस्तू असतात. त्यांच्याजवळ लाखो रुपये असतात. ते मौज मजा करताना दिसतात. पण याच्या उलट जे लोक सदाचारी, पापभीरू, प्रामाणिक जीवन आचरित असतात ते दुःखी जीवन भोगीत असतात असे दिसते. याचे कारण काय? जगात असा विरोधाभास पाहिला की परमेश्वरावरील आपली श्रद्धा डळमळू लागते. वाटू लागते की ईश्वराच्या राज्यात काही न्याय नीती आहे की नाही. हा सर्व अंधार नगरीच आहे. परमेश्वराच्या राज्यात सर्वत्र अंधार भासू लागतो. पण वस्तुस्थिती अशी आहे की ईश्वरी राज्यात अंधारही नाही व अन्यायही नाही. ही गोष्ट योग्य रीतीने लक्षात यावयास कर्मफल नियमांचा अभ्यास करण्याची नितांत जरूर आहे. 2. कर्माचा अटळ सिद्धांत. आपण पाहतो की राज्यकारभार व्यवस्थित चालविण्यासाठी प्रत्येक सरकारी खात्यात काही नीती नियम केलेले असतात. पोलीस खात्यासाठी त्यांचे काही नियम असतात. PWDसाठी त्या खात्याचे काही नियम असतात. न्याय खाते चालविण्यासाठी इंडियन पिनल कोड व अन्य अनेक कायदे आहेत. त्याचप्रमाणे रेल्वे, रेव्हेन्यू इत्यादी खात्यांचेही खाते निहाय काही नियम केलेले असतात. याचप्रमाणे अखिल सृष्टी व ब्रह्मांडाचे संचलन व्यवस्थित राहण्यासाठी सूर्य नियमित उगवतो व मावळतो. पृथ्वी, ग्रह, नक्षत्रे यांना पण ठराविक गती असते. ठराविक वेळी उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतुचक्र सुरू होतात व संपतात. या सर्व गोष्टी योग्य वेळी घडून विश्वाचा कारभार व्यवस्थित चालण्यासाठी निसर्गाचे काही नियम आहेत. यालाच कर्माचा कायदा असेही म्हणतात. गोस्वामी तुलसीदास रामायणात सांगतात, कर्मप्रधान विश्व करी राखा, जो कसर करई सो तस फल चाखा. हे सर्व विश्व कर्मकायद्याच्या आधाराने व्यवस्थित चालते आणि त्यात कधीही गडबड होत नाही. या कर्मकायद्याचे एक खास वैशिष्ट्य असे आहे की जगातील मानव निर्मित कायद्यात काही ना काही अपवाद म्हणजेच एक्सेप्टन्स टू द रूल म्हणजेच प्रोव्हिजन वगैरे असतात. पण या परमेश्वर निर्मित कर्मनियमात कोठेही किंचितही अपवाद अथवा पळवाटा नाहीत. राजा दशरथ हा प्रत्यक्ष भगवान रामचंद्राचा पिता खरा, पण त्यालाही या कर्मसिद्धांतानुसार पुत्रविरहामुळे मृत्यूला सामोरे जावे लागले.
प्रभू रामचंद्र असे म्हणू शकले नाही की राजा दशरथ माझे वडील असल्यामुळे कर्मकायद्यात थोडी सूट देऊन मी वनवासातून 14 वर्षांनी परत येईपर्यंत त्यांचा मृत्यू वेळ थोडी पुढे ढकलण्यात यावी. त्यांना 14 वर्षाचे एक्सटेन्शन मिळावे. निर्गुण निराकार शुद्ध ब्रह्म पण जेव्हा सगुण साकार बनून देह धारण करून रामचंद्र रूपाने या भूतलावर अवतरित होते तेव्हा त्यालाही या कर्मकायद्याचे म्हणजेच सिद्धांताचे तंतोतंत पालन करावे लागते. कर्माच्या कायद्यात कोठेही विलंब नाही की पळवाट नाही, कोठेही अपवाद नाही की वाशिलेबाजी नाही. हे या कायद्याचे खास वैशिष्ट्य आहे. आता हा कर्माचा कायदा म्हणजे काय याचा थोडा आपण विचार करूया. कर्म म्हणजे काय? कर्म कशाला म्हणतात? साध्या सरळ सोप्या भाषेत कर्माची व्याख्या अशी की कर्म म्हणजे क्रिया, काम. आपण जे जे काम किंवा क्रिया करतो त्याला कर्म असे म्हणतात. उदाहरणार्थ खाणे, पिणे, स्नान करणे, धुणे, चालणे, बोलणे, उभे राहणे, बसणे, नोकरी, व्यापार करणे, विचारणे, न विचारणे, झोपणे, जागणे, पाहणे, ऐकणे व किंवा न ऐकणे, वास घेणे, वास न घेणे, स्पर्श करणे, श्वासोच्छ्वास करणे, जन्मणे, जगणे, मरणे इत्यादी सर्व शारीरिक व मानसिक क्रिया या सर्वांचा कर्मात अंतर्भाव होतो. या प्रकारच्या सर्व कर्माचे मुख्यतः 3 भाग करता येतात. कर्माचा सिद्धांत. क्रियमाण कर्म 1, 2 संचित कर्म आणि 3 प्रारब्ध कर्म. ऐकूया क्रियमाण कर्म. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जी जी कर्मे करतो त्या सर्वांचा क्रियमाण कर्मात समावेश होतो. सकाळपासून रात्रीपर्यंत, सोमवारपासून रविवारपर्यंत, पहिल्या तारखेपासून शेवटच्या तारखेपर्यंत, चैत्रापासून फाल्गुनापर्यंत, जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण जी काही कर्मे करतो तिला क्रिया असे म्हणतात. त्या सर्वांना क्रियमाण कर्म असे म्हणतात. ही सर्व कर्मे केल्यावर ती करणाऱ्याला फळ देऊनच शांत होतात. फळ दिल्याशिवाय ती शांत होत नाहीत. क्रियमाण कर्मात त्या कर्माचे फळ भोगूनच सुटका होते. उदाहरणार्थ, आपण तहान लागल्यावर पाणी पितो. पाणी पिण्याचे कर्म केले आणि तहान संपली. पिण्याचे कर्म त्याचे फळ त्वरित देऊन शांत झाले. आपल्याला भूक लागली. खाण्याचे कर्म आपण केले आणि आपली भूक शमवून इष्ट फळ देऊन ते शांत झाले. आपण स्नान करण्याचे कर्म केले. शरीर स्वच्छ झाले. कर्म आपले फळ देऊन शांत झाले. आपण कोणाला शिव्या देण्याचे कर्म केले. त्याने आपल्या थोबाडीत मारली. आपल्याला कर्माचे फळ मिळाले. आता फळ देऊन कर्म शांत झाले. अशा प्रकारे प्रत्येक क्रियमाण कर्म फलद्रूपच होते व फळ भोगूनच आपल्याला त्यापासून मुक्ती मिळते. याला क्रियमाण कर्म असे म्हणतात. आता बघूया संचित कर्म. परंतु प्रत्येक क्रियमाण कर्मे अशी असतात की तात्काळ फळ देत नाहीत. त्यांचे फळ मिळण्यास थोडा बहुत काळ लागतो. त्या कर्माचे फळ पक्व होण्यास थोडाफार कालावधी तरी लागतो. तोवर ती कच्च्या स्वरूपातच राहतात आणि जोवर फळ मिळत नाही तोवर ती जणू शिल्लक राहतात, संचित होऊन राहतात. अशा फळ न दिलेल्या कर्मांनाच संचित कर्म असे म्हणतात. उदाहरणार्थ, तुम्ही आज परीक्षेचा पेपर लिहितात तरी त्याचा फलस्वरूप असा परिणाम किंवा रिझल्ट मिळण्यास काही कालावधी तरी जावा लागतो. तुम्ही सकाळचे रेचक घेतले, त्याचा परिणाम होण्यास मध्ये 4-5 तास जावयास लागतात. तुम्ही आज कोणाला शिवीगाळ केलीत व पळून गेलात, नंतर 10-12 दिवसांनी संधी साधून तो मनुष्य तुमच्या त्या कर्माची सव्याज परतफेड करतो. म्हणजेच तुमच्या थोबाडीत मारण्याचे तुमचे कर्म पक्व होण्यास 10-12 दिवस तरी लागतात व मग ते तुम्हाला फळ देऊन शांत होते. तुमच्या तरुण वयात तुम्ही आपल्या मातापित्यांना दुःख दिलेत. तुमच्या वृद्धावस्थेत तुमची मुले तुम्हाला दुःख देतात व तुमच्या पूर्व कर्माचे फळ मध्ये बराच काळ लोटला तरी याच जन्मात तुम्हाला ते फळ मिळते. तुम्ही या जन्मी संगीत साधना केली तर कदाचित पुढील जन्मी लहानपणीच तुम्ही संगीतात नैपुण्य दाखवाल. अशा प्रकारे कित्येक क्रियमाण कर्मे तात्कालिक फळ देत नाहीत, परंतु कालांतराने ती जेव्हा पक्व होतात तेव्हा तुम्हाला फळ देऊन शांत समाप्त होतात.
आणि तोवर ती संचित कर्म म्हणून तुमच्या खाती जमा राहतात. बाजरी पेरल्यानंतर 3 महिन्याची पीक तयार होते. गव्हाला 4 महिने लागतात. आंबा लागवडीस येण्यास 5-6 वर्ष जातात. अन्य काही फळ झाडे 10 किंवा त्याहून अधिक वर्षांनी फळ देऊ लागतात. क्रियमाण कर्माचे ज्या स्वरूपाचे बीज त्याप्रमाणे त्याचे फळ मिळण्यात कमी अधिक काळ लोटावा लागतो. जीवात्म्याची अशी अनेक कर्मे संचित म्हणून त्याचे खाते वहीत जमा म्हणून भोगण्यासाठी शिल्लक राहिलेली असतात. उदाहरणार्थ असे समजा की आज तुम्ही 1000 क्रियमाण कर्मे केलीत. त्यातील 900 कर्मे अशी होती की जी तात्कालिक फळ देऊन शांत झाली, समाप्त झाली. परंतु राहिलेली 100 क्रियमाण कर्मे अशी असतील की ती परिपक्व होऊन फळ देण्यास काही काळ लागेल व तोवर ती संचित कर्म म्हणून तुमच्या खात्यात जमा राहतील. अशा तऱ्हेने आज 100 कर्मे संचित झाली. उद्या कदाचित 125 कर्मे संचितात जमा होतील. परवाच्या दिवशी आजच्या व उद्याच्या संचित कर्मापैकी 80 कर्मे पक्व होऊन फळ देऊन शांत झाली व राहिलेली 80-90 कर्मे संचित म्हणून जमा राहिली. अशा प्रकारे आठवडे अखेर 300 ते 400 कर्मे शिल्लक फळ न देता संचित म्हणून तुमचे खाती जमा राहिली. महिना अखेर 1000-1500 क्रियमाण कर्मे लगेच क्षेत्रेच फळ न देता संचित म्हणून राहिली. वर्ष अखेर काही 1000 शिल्लक, जीवन अखेर काही लाख शिल्लक, जी घेऊन तुम्ही पुढील जन्म घेता. पुन्हा पुढील जन्मी आणखी काही लाखांची शिल्लक वाढली. अशा प्रकारे अनादी काळापासून जमा होत असलेल्या कर्माचे जणू कित्येक हिमालय पर्वत एवढे संचित कर्म, जणू पर्वतच, प्रत्येक जीवात्म्याचे खाती भोगण्यासाठी जमा होऊन राहिलेले असतात. कोणतेही क्रियमाण कर्म जे संचितात जमा झालेले असते ते फळ दिल्या वाचून समाप्त होत नाही. या नियमानुसार अशी जन्मोजन्मी जमा होत आलेल्या कर्माची फळे या जन्मी पुढील जन्मी भोगून संपल्याशिवाय माणसाची त्याच्यापासून सुटका नाही. या गोष्टीचा माणसाने विचार केला तर त्याचा कदाचित थरकाप उडेल. परंतु अविद्येने, अज्ञानाने व्यापलेला जीव याचा कधीही विचार मात्र करीत नाही. राजा दशरथाने श्रवणकुमाराची हत्या चुकून केली तेव्हा त्याच्या वृद्ध मातापित्यांनी तुझा मृत्यूही पुत्रविरहाने होईल असा राजा दशरथाला शाप दिला. पण राजाचे हे हत्या प्रकरणाचे क्रियमाण कर्म शापाप्रमाणे तत्काळ फळ कसे देणार? कारण त्यावेळी राजाला मुलगाच झालेला नव्हता. म्हणून हे क्रियमाण कर्म फळ देऊन शांत न होता त्याच्या संचितात जमा राहिले. कालांतराने राजाला एकच काय पण 4 पुत्र झाले. ते मोठे झाले, त्यांची लग्ने झाली आणि जेव्हा रामाच्या राज्याभिषेकाचा दिवस उगवला त्यावेळी पूर्वीचे ते क्रियमाण कर्म पक्व होऊन फळ देण्यास सज्ज झाले आणि राज्याभिषेकाच्या मंगल दिवशीच राजाला पूर्वाच्या शापानुसार मृत्यूचे फळ देऊन शांत झाले. त्यात क्षणाचाही विलंब झाला नाही. वास्तविक श्रीराम हा भगवंतांचा अवतार, पण तरीही तो आपल्या प्रत्यक्ष जन्मदात्या पित्यालाही 14 वर्षापुरते का होईना जीवदान देऊ शकला नाही. कारण पूर्वी सांगितल्याप्रमाणे या कर्मफल कायद्यात कोणाचीही मध्यस्थी, वशिलेबाजी, दयामाया चालूच शकत नाही असा हा ठोस अद्वितीय कायदा आहे. प्रत्यक्ष परब्रह्म रामरूपाने सगुण साकार रूप धारण करून पृथ्वीतलावर अवतीर्ण झाले होते. ज्या रामाच्या केवळ चरणस्पर्शाने शापित शिलेची पुन्हा शापमुक्ती अहिल्या झाली, ज्याच्या केवळ चरणरजस्पर्शाने दगडाचा उद्धार होऊन अहिल्येला जीवदान मिळाले, अशा परात्पर परब्रह्म असलेल्या रामाने स्वतःच्या पित्याला म्हणजे आपण वनवासातून परत येईपर्यंत मृत्यूपासून 14 वर्षाचे जीवदान म्हणजेच एक्सटेन्शन दिले असते तर कोण हरकत घेणार होते? अथवा असा कोणता मोठा अनर्थ होणार होता? पण नाही. कर्मफल कायद्याचे चोख तंतोतंत पालन झालेच पाहिजे. त्यात कोणतेही ढवळाढवळ वा वशिलेबाजी चालणारच नाही. असा हा एकमेव द्वितीय अपरिवर्तनीय कायदा आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे परमेश्वराच्या राज्यात ना अंधार, ना अन्याय, ना दिरंगाई. राजा धृतराष्ट्राचे 100च्या 100 पुत्र युद्धात मारले गेले. तेव्हा त्याने श्रीकृष्णाला विचारले की असे का व्हावे?
माझ्या संबंध जीवनात मी असे कोणतेही महान पातक केलेले नाही की ज्याच्या परिणामस्वरूप सर्वच्या सर्व पुत्रांचा मृत्यू आपल्या डोळ्यासमोर देखत पाहून त्याचे दुःख सोसणे माझ्या नशिबी यावे. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी राजाला आपले पूर्वजन्म पाहण्याची दिव्य दृष्टी दिली. राजाने दिव्य दृष्टीद्वारा पाहिले की साधारण 50 जन्मापूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती. आग लागताच वृक्षावरील बरेचसे पक्षी पळून गेले. मात्र आगीची झळ लागल्याने त्यातील कित्येक आंधळे झाले, तर पक्ष्यांची 100 लहान पिल्ले उडून न शकल्याने आगीत होरपळून मृत्युमुखी पडली. राजाचे हे त्या जन्मीचे क्रियमाण कर्म फळ देण्याची योग्य संधी पाहत संचित रूपात शिल्लक राहिले आणि या जन्मात राजाला त्याच्या काही अन्य पुण्याईच्या फलस्वरूप जेव्हा 100 पुत्र झाले तेव्हा ते संचित कर्म पक्व होऊन राजाला फळ देण्यास सज्ज झाले. परिणामतः राजा आंधळा जन्मला व त्याचे 100च्या 100 पुत्र युद्धात मरण पावल्याचे दुःख राजाला अनुभवावे लागले. 50 वर्षापूर्वीच्या क्रियमाण कर्माने इतका दीर्घकाल लोटला तरी राजाचा पिच्छा सोडला नाही. राजाची एका जन्मात 100 पुत्र होण्याची पुण्याई होईपर्यंत ते कर्म दबा धरून बसले होते आणि संधी मिळाल्याबरोबर त्याला फळ देऊन शांत झाले. परमेश्वराच्या राज्यात ना अंधार ना अन्याय. समजा एखाद्या माणसाकडे तुमचे 1000 रुपये येणे आहेत, पण ते तुम्हाला परत देणे नाही म्हणून तुम्ही त्याच्यावर कर्ज वसुलाची दिवाणी दावा केलात. कोर्टाने त्याच्यावर पैसे वसूल करण्याचा हुकुमनामा काढला, परंतु बेलीफ त्याच्यावर वसुली वॉरंटी काढीपर्यंत त्या देणेकऱ्याची सांपत्तिक स्थिती खालावली आणि बेलीफ रुपये वसूल करू शकला नाही. परंतु कालांतराने त्याची सांपत्तिक स्थिती सुधारते तेव्हा बेलीफ परत वसुली वॉरंट बजावून पैसे वसूल करतो, त्याला सोडित नाही. तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतात. बरोबर याचप्रमाणे क्रियमाण कर्म संचित रूपाने शिल्लक राहते व संधी मिळताच फळ देऊन शांत होते. याचप्रमाणे जी क्रियमाण कर्मे फळ न देता शिल्लक राहिलेली असतात त्यांना संचित कर्म असे म्हणतात. आता बघूया प्रारब्ध कर्म. जे संचित कर्म परिपक्व होऊन फळ देण्यास तयार होते त्याला प्रारब्ध कर्म असे म्हणतात. प्रारब्ध म्हणजेच सुरू झालेले अनादी काळापासून जन्मजन्मांतरातील संचित कर्माचे असंख्य हिमालय सदृश पर्वताच्या पर्वत जीवात्म्याच्या खात्यात जमा झालेले असतात. त्यापैकी जी संचित कर्मे पक्व होऊन फळ देण्यायोग्य होतात तेवढी प्रारब्ध कर्मे भोगण्यास अनुरूप असे शरीर जीवात्म्यास प्राप्त होते आणि त्या जीवनकाळात भोगण्यासाठी तयार झालेली सर्व प्रारब्ध कर्मे भोगल्यानंतरच त्याचे शरीर सुटते. प्रारब्ध भोगण्यास अनुरूप असा देह, आरोग्य, स्त्री पुत्रादिक नातलग, सुख दुःख वगैरे या त्या जीवनकाळादरम्यान जीवाला प्राप्त होतात आणि सर्व प्रारब्ध कर्म पुरेपूर भोगल्यानंतरच त्याचा देह सुटतो, म्हणजेच तो जीवात्म्याचा त्या देहातून सुटका होते. म्हातारपणी एखाद्याला अर्धांगवायू होऊन या कुशीचे त्या कुशीस होता येत नाही. स्वच्छतेच्या अभावी अंगाला दुर्गंध सुटलेला असतो. अशा अंथरुणात पडलेल्या अवस्थेत भले तो वारंवार परमेश्वराला हाका मारून देवा सोडव या यातनांतून, तुझ्या पायाशी यावयास मी केव्हाही तयार आहे असे वारंवार बोलून देवाची कितीही आळवणी करीत असो तरी पण या जन्मी भोगण्याचे निर्धारित प्रारब्ध जोवर पूर्ण भोगून संपत नाही तोवर त्याने काहीही केले तरी त्याचा देह सुटत नाही. पण ज्या क्षणी ते पुरे होते त्यानंतर मुलाने तोंडात घातलेल्या गंगाजलाचा एकही थेंब पोटात न जाता नाकावाटे बाहेर येतो व एकही जादा श्वास न घेता त्या म्हाताऱ्याचा अंत होतो. त्याच्या संचित कर्माच्या पापसाठ्यातील काही कर्मे परिपक्व होऊन प्रारब्ध कर्मात रूपांतरित होऊन त्याच्या भोगण्यासाठी त्याची जणू वाटच पाहत असतात आणि ती भोगण्यासाठी अनुरूप असा नवा देह त्याला पुन्हा प्राप्त होतो. पुन्हा नवे आई वडील, स्त्री, पुत्र, नातलग त्याला मिळवत त्या जीवनकाळात भोगण्याची सर्व प्रारब्ध कर्मे भोगेपर्यंत तो जीवात्मा त्या नवीन देहात अडकतो. अशा रीतीने तो जीवात्मा जन्ममरणाच्या चक्रात सतत फिरत राहतो.
अनादी काळापासून जन्मजन्मांतरातील संचित कर्मे भोगण्याचे हे चक्र अव्याहतपणे चालत आलेले असते. जोवर तो या चक्रातून सुटत नाही तोवर त्याला मुक्तीच मिळत नाही. म्हणूनच श्रीमद आद्य शंकराचार्य म्हणतात, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाही मुरारे. अशा प्रकारे अनेक योनीमध्ये जीव भटकत असतो. मनुष्य योनीत असता त्याने केलेल्या क्रियमान कर्मातील अनेक परिपक्व कर्मे संचित म्हणून जमा होत राहतात. तर त्यापैकी काही कालांतराने पक्व होऊन फळ देऊन शांत होतात. पण एकंदरीत जीवाचा कर्मसाठा प्रत्येक जन्मात वाढतच राहतो व या कारणास्तव जीवात्मा मोक्षापासून दूर दूर लोटला जातो. म्हणूनच शंकराचार्यांनी म्हटले आहे की इह संसारे बहुदुस्तारे, संसार सागर दुस्तर तरुण जाण्यास फार कठीण आहे. अशा प्रकारे भाग 1 इथे संपन्न झाला. धन्यवाद.